दरम्यान शेतकऱ्यांच्या संपामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। नेहमीच गर्दीने गजबजलेल्या नाशिक आणि मनमाडमधील बाजार समित्यांमध्ये शटर डाऊन असल्याचं चित्र आहे। आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय की पुणतांबा, नाशिक असू दे किंवा इकडे सातारा असू दे, सगळीकडे आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे। नाशिक आणि मनमाड या बाजार समित्यांमध्ये आज पूर्णतः शटर डाऊन झालेला आहे। कुठल्याही प्रकारचा माल आलेला नाहीये। अजूनही दुकानं बंद आहेत। आपण ही दृश्य पाहतोय नाशिकमधली, मनमाड आणि संगमनेर नगर जिल्ह्यात सुद्धा या आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे। तिकडे मनमाडमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी तोडणी केलेला भाजीपाला फेकून दिलेला आहे। यामध्ये कांदा, टोमॅटोसह पालेभाज्यांचा समावेश आहे। हा भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शहरामध्ये पोहोचणार होता, मात्र या संपामुळे आता तो शहरात पोहोचणार नाहीये। तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची तोडणीच केलेली नाही। भाजीपाला असा रस्त्यावरती फेकला जातोय। मनमाडमध्ये हे असं चित्र दिसतंय, आपण पाहतो। ट्रकमधून आलेला माल खाली फेकण्यात आलेला आहे। कांदा रस्त्यावरती फेकून देण्यात आलेला आहे। त्याच्यावरती ट्रक सुद्धा चालवला जातो। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतली ही दृश्य आहेत, आपण पाहतोय। कांदा खाली फेकून दिला जातोय, तसंच टोमॅटो आणि इतर भाजीपाला सुद्धा रस्त्यावरती फेकला जातोय। या आंदोलनाला हिंसक वळण लागता कामा नये याची खबरदारी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे, कारण आपलेच बांधव असतात, आपणच पिकवलेला हा माल असतो। वर्षभर कष्ट करून आपण शेवटी हा माल बाजारामध्ये आणतो आणि अशा आंदोलनाच्या माध्यमातून जर त्याची नासाडी होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। शेतकऱ्यांनी निदान याची तरी काळजी घेणं गरजेचं आहे की का योग्य दिशेनं आणि शांततेच्या मार्गाने कुठलीही नासाडी न होता हे आंदोलन योग्य दिशेनं नेणं गरजेचं आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांच्याकडून। अजय, नेमकं काय चित्र आहे? अत्यंत दुर्दैवी असं चित्र दिसतंय, सगळा भाजीपाला खाली फेकला जातोय, काय सांगशील? अमोल, आपण की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत आणि आता सकाळपासून मध्यरात्रीपासूनच म्हणायला पाहिजे त्याच्यात की शेतकऱ्यांनी वेगवेगळे आयुध वापरायला सुरुवात केली। जसं की ज्या दुधाच्या गाड्या बाहेर मुंबईकडे जाणाऱ्या आहेत, नाशिककडे जाणाऱ्या आहेत, त्या गाड्या खाली काढायचं काम केलं ते त्यांनी। दूध सगळं रस्त्यावर फेकले। त्यानंतर काही ठिकाणाहून जो भाजीपाला जात होता तो भाजीपाला सुद्धा त्यांनी आता रस्त्यावरती फेकून दिलाय। आता काही वेळापूर्वी चांदवड तालुक्यातील वडे भुई हा मुंबई आग्रा महामार्गावरती एक दुधाचं टँकर जे होतं ते त्यांनी रोखून धरलं। त्यातील काही बटाट्याची एक गाडी भरलेली होती, ती त्यांनी आता रोखून धरलेली आहे। अमोल, धन्यवाद अजय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।